पाचते तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण सोयरे पिशून समानची घडे चित्त परवडे उपकारी तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच सकळ केले होय तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावद्य जीवोद्धरार्थावतारं तेजोदिकामोदिवक्त्रं कलानिशवादापनोद्धार दक्षं समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवं तडिद्वास सन्नील मेधाव भासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं दृष्टिकाया समन्वस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका पूर्ण केला पूर्ण केला
चतुर विनोदे दुश्चित्ते स्वहं भावे पूर्ण ज्ञाते या सकळाशी विनवणे करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान म्हणून निर्वैर भावे सर्वभूतासवे साधन बरवे हेचे एक तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोसी नयने वेन. अखिल कोड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडित विनिंदित पीतांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनी जे अनाथाचे माय साधकाचे मायबा कुश माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री वैरागी रागरसिक जगद्गुरु तुकोबा राय यांचा फार नाही पण 4 चरणाचा. तुम्ही म्हणाल प्रत्येक महाराज 4 चरणाचाच अभंग म्हणतात आहे का. हे 4 चरणाचा अभंग कशामुळे माहितीये हे 2 चरणाचे सुधरावेत म्हणून या 4 चरणाची गरज आहे. विठाला आणि खऱ्या अर्थानं आजच्या अभंगातलं जे मार्गदर्शन आहे ना तुकोबा रायचं या 2 चरणानं कसं वागावं मला वाटतं याचं मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे. विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे तत्वोडाचा परिहार जनभक्त्याचा आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव सगळ्याचं हे एकत्रीकरण पाहून खऱ्या अर्थानं आज मला इथं आल्याच्या नंतर हा अभंग बदलला आहे. विठाला संजय महाराज म्हणले महाराज आम्ही सगळेजण एका जागेवर आलो मग आता एका जागेवर आल्यावर नेमकं करायचं काय म्हणून हा अभंग घेतलाय. विठाला आनंदाच्या उत्सवामध्ये तुम्ही सर्व वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये हरिभक्त पारायण सुरुवातीला ज्यांना चाल गायले आदरणीय अश्विन महाराज साळवे महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुद्धा सुंदर मला वाटतं देशराग गायला मला काही गाण्यात तेवढी अक्कल नाही पण देशराग त्यांना छान गायला महाराजांना द्यावं तेवढे धन्यवाद. त्यांना ज्यांना साथ केली हरिभक्त पारायण संगीत विशारद संगीत अलंकार अनिकेत महाराजांकरता एकदा टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट प्रमोद महाराजांकरता एकदा दुसरे मृदंगाचार्य मृदंग विशारद मृदंग अलंकार गणेश महाराज म्हणजे आमचे नाव करीत महाराजांना द्यावं तेवढे धन्यवाद. आदरणीय ही सर्व संस्थेतील साधक वृंद हरिभक्त पारायण त्यांना पंचपदी सुरुवात केली. आदरणीय वंदनीय पूजनीय सतीश महाराज प्रितेश महाराज हा खऱ्या अर्थानं तुमच्या चरणी आमची प्रीती लागो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना. प्रितेश महाराज जे आहेत महाराजांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करायची या ठिकाणी येण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये ज्यांच्यामुळे प्राप्त झाला. आदरणीय सुरुवातीला तुमच्या भागात आणले आमचे हरिभक्त पारायण परम आदरणीय परम वंदनीय आमचे धनंजय महाराज. खऱ्या अर्थानं धनंजय महाराजांच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे आणि इथं येण्याचा सुयोग त्यांच्यामुळे प्राप्त झाला. आमच्या आदरणीय हरिभक्त पारायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट संजय महाराज यांना मला व्हॉट्सअपला चॅटिंग करून तारीख घेतली. विठाला आणि तसं पाहिलं तर सध्या जमाना आहे त्याचा व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब आहे का नाही. आता जवळपास कीर्तनकार घ्यायचा म्हटलं की लोक कशावर बघतात युट्यूबला आहे का तो टीव्हीला आहे का तो कसा याचा विचार नाही फक्त याच्यावर आहे का हे बघायचं. विठाला अशा या उपकरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संप्रदायाला फार मोठे चांगले दिवस आलेले आहेत. म्हणून ही सर्व महाराज मंडळी आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार आपले राकेश महाराजांना खऱ्या अर्थानं गोड आवडतं महाराजांना द्यावं तेवढे धन्यवाद. विलेकरी बाबा आहे सर्व महाराज मंडळी आता सगळ्यांची काही नावं मला माहिती नाही आणि ज्याचं नावच माहिती नाही
म्हणजे तुकाराम महाराज म्हणले त्याचं नाव तरी कसं घ्यावं, ज्याच्याबद्दल काहीच आपल्याला कल्पना नाही. म्हणा हो महाराज आणि ओ करत बसलं तर तुम्ही म्हणा त्याला यारवाड्याला जाऊ, म्हणजे मेंदू याचा सर्व्हिसिंगला आला आहे की नाही. ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल काय बोलावं, तुकोबारायचं प्रमाण आहे. आका मारी ज्याच्या नावे, ज्याचे नाव नाही ठावे, ज्याचे नाव नाही काय बोलावं. आपण सर्वांबद्दल आदर आहे, प्रेम आहे, भावना आहे. जसे मला पंकज स्वामी महाराज बुद्धी देतील तसं मी यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार. आणि पंकज स्वामी महाराजांच्या फडावरली माणसं विठाला स्वामी महाराजांच्या आशीर्वादाला खऱ्या अर्थाने एक तासभर तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता जो अभंग मी तुमच्या समोर उपस्थित केलाय, गाऊन दाखवलाय, म्हणून दाखवलाय, तो अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. हा अभंगाची सुरुवातच फार गोड. तुम्हाला म्हटलं मी इथं आल्याच्या नंतर निर्णय बदलून हा अभंग घेतला आहे. आणि मला तरी असं वाटतंय सध्या तरी महाराष्ट्राला या अभंगाची नितांत गरज. या अभंगाला सुरुवात करत असताना महाराजांनी एका शब्दाला सुरुवात केली, निर्वैर व्हावे. एका सोबत नाही, सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक, तरीचा अंगीकार करील नारायण, बडबड तोशी नये वेण. बघा आता इथं जेवढे बसलेले तुम्हाला कुणाला असं वाटतं की माझा देवानं स्वीकार करावा, देवानं आपला स्वीकार करावा असं कुणा कुणाला वाटतं? हात वर करा बरं. नाही, देवानं स्वीकार करावा का भूतानं स्वीकार करावा? बोला बोला बोला. देवानं स्वीकार करावा. प्रत्येकाला वाटतं माझा स्वीकार कुणी करावा? देवानं करावा. पण देवानं जर स्वीकार करावा असं जर वाटत असेल तर मग हे पहिलं चरण आपला आणावं लागेल. कोणतं? निर्वैर व्हावे. या जीवनामध्ये जगत असताना आपलं कोणासोबतच वैरत्व नसावं असा महाराजांचा या अभंगाचा आशय. मला वाटतं निर्वैर या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय? वैर आहे का? हा. आणि वैर म्हणजे वैरी, दुश्मन. बघा जीवनामध्ये जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये वैरी आपल्या जीवनामध्ये नसला पाहिजे. कारण वैरत्व ही एक गोष्ट अशी आहे बाबा की आतापर्यंत वैरत्वानं कुणाचंच चांगलं झालं नाही म्हणून सगळं त्याचं होणार आहे का? बोला ना. नाही. कारण वैरत्व ही एक गोष्ट माणसाची अशी आहे की वैरत्व ही गोष्ट माणसाच्या बरबादीला कारण ठरतीये. विठाला चांगलं झालं नाही वैरत्वानं म्हणून आपलं चांगलं होणार आहे का? म्हणून कोणाच्या सोबत आपलं काय नसावं? दुश्मनी नसावी. हा. या दुश्मनीच्या वैरत्वाच्या मुळाला जर गेलं ना बुवा तर या मुळाला गेल्यावर आपल्याला फक्त दोनच कारण सापडतात प्रितेश. वैरत्व कुठून उफाळून येतं, वादाला सुरुवात कुठून होतीये याचा जर चांगला विचार केला, विचार करत 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 त्याच्या जर बुडाला गेलं ना तर मला वाटतं याला दोनच कारण सापडतात. दोनच कारण चांगलं शोधायचं आणि परत मला येऊन सांगा की या खरंच महाराज या दोन कारणामुळेच वाद होतो. वाद शब्द तुमच्याकडे वाद दोन कारण. तुम्हाला कोणते ते दोन कारण? ते दोन कारण असे, एक आहे कनक आणि दुसरी एक कामिनी. लक्षात आलं तर बघा. कनक म्हणजे काय? कनक म्हणजे सोनं, पैसा.
आणि कामिनी म्हणजे स्त्री बाई. वाद जिथं उफाळून येतो की नाही, जिथं वाद विकोपाला जातो, जिथं जीव घेण्या वाद प्राप्त होतो, निर्माण होतो, मला वाटतं त्या वादाच्या मुळाला जर तुम्ही गेले तर तुम्हाला या दोन कारणातून तिसरं कारण तुम्हाला सापडणार नाही. एक तर बाईमुळे वाद सुरुवात होतो, नाहीतर मग पैशामुळे. हा, या दोन कारणामुळे. मग तुम्ही हा वाद पुराणातला वाद घ्या, नाहीतर तुमच्या घरातला वाद. घरात घर तरी कशामुळे फुटतंय, घर कशामुळे फुटतंय? या दोन कारण, एक तर पैसा, नाहीतर मग बाई. भावानं मारू द्या म्हणते मला, काय मारायचं तर मारू दे, माझ्या बापासारखा आहे. कोण? माझा मोठा भाऊ. मला काय बोलायचं तर बोलू द्या, काय मारायचं तर त्यानं मला मारू द्या. तू माझ्या कुणासारखा आहे? वडिलासारखा आहे. पण ही म्हणला काल नाही आली. कोण? तुम्ही ऐकता ना, तुम्हाला शब्द कळतात ना माझे. ही म्हणजे कोण? भाऊ नाही. मला तोंड टाकून तू काय होईल तर होईल म्हणलं ना, आता जे होईल ते होईल, गाव मला नावच ठेवेल, याच्या पलीकडे काय होणार नाही. आणि मग एका घराचे दोन घर कशामुळे झाले? बोला ना, बोला. कुणामुळं? फक्त थोडस तुम्ही जरा याच्यावर आवर घाला. कोणावर? 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 बोला बोला बोला. तुम्ही बिनधास्त बोला बरं. थोडी जर आमच्या बहिणींनी जर जिभेवर आवर घातली ना भाऊ, जिभेवर, तर तुमच्या घरातला करता पुरुष जर 10 रुपये जर कमवत असेल आणि आमच्या बहिणीनं जर जिभेवर आवर घातली तर त्याचं टार्गेट प्रितेश बाबा 100 रुपयावर गेल्याशिवाय राहणार. कशामुळं? बोला ना, बोला ना. फक्त जिभेमुळं. थोडासा तुम्ही आता एक काम करा, हरिपाठाला येत जा. कशाला? हरिपाठ. अख्खा पूर्ण हरिपाठ पाठ करायचा, अजिबात नादी लागायचा. सगळा हरिपाठ पाठच करायचा नाही, त्याच्यातला फक्त एकच तुकडा पाठ करायचा. कोणता? ज्ञानदेव मौन. ऐकता तुम्ही सगळे जणी? जपमाला अंतरी आणि रोनी श्री हरी बेसदा. एवढं मौन व्रत जर धारण केलं ना तर तुमचा संसार सोन्याचा होईल. विठाला घरामध्ये तुम्हाला सांगतो लय पैशाची आवश्यकता नाही, घरामध्ये तुम्हाला लय प्रॉपर्टीची आवश्यकता नाही, पण घरामध्ये फक्त एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, त्याचं नाव आहे शांतता. काय नाव आहे त्याचं? ज्या घरामध्ये शांतता आहे, मला वाटतं त्या घरामध्ये लक्ष्मी. बोला 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 बोला. पाणी भरती पाणी, तिला नको भरू म्हटलं तरी बोलत येईल, पण घरामध्ये काय पाहिजे? शांतता. पण तुमच्या घरामध्ये जर कलह जर असेल तर तुम्ही कितीही नोकरी करत असाल आणि लाख रुपये जरी तुम्हाला पगार असेल तर मला नाही वाटत त्या घरामध्ये तुम्हाला समाधान वाटेल. जर समाधान जर तुम्हाला पावायचं असेल, समाधान जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळून घ्यायचं असेल तर फक्त कशावर ताबा ठेवायचा? जिभेवर. जिभेवर. तुम्ही दोघी जणी बरं, दोघी जणी म्हणजे सखूबाई टकूबाई नाही, सासू आणि सून. या दोघी जणीच्या जिभेवर जर ताबा आला ना तर मी तुम्हाला आता सांगितलं 100 रुपयावर टार्गेट जातं. 100 रुपयावर घरामध्ये आनंद होतोय. आनंद म्हणजे घरातला वाद तुम्हाला सांगतो कुठून उफाळून येतोय, तर कुठून उफाळून येतोय? बोला बोला बोला. स्त्रीपासून. पुराणातलं तरी काय बाबा? पुराण महाभारतातला जो वाद आहे, जो उफाळून आला, तो महाभारतातला वाद उफाळून आला, त्याच्या बुडाला जर तुम्ही गेले तर तिथं तुम्हाला स्त्री सापडत. कोण सापडत? तो दुर्योधन महिष सभा पाहण्याकरता गेला. आधीच नाही हौस आणि त्यात आला पाऊस. त्याला काही इंटरेस्ट नव्हता तिथे जाण्याचा आणि बिचारा गेला. आणि गेल्यावर जसं त्या सभा मंडपचं काय काम होतं तुम्हाला सांगतो, काय त्याचे इंजिनियर असतील, काय ते म्हणजे प्लॅनच आगळा वेगळा होता. जिथं फरशी आहे तिथं पाणी भासायचं आणि जिथं पाणी आहे तिथं फरशी भासायची. आणि दुर्योधनाने अशी एंट्री केली आणि एंट्री केल्याबरोबर त्याला काय दिसलं? पाणी दिसलं. पाणी. आणि पाणी दिसल्यावर त्याला धोतर असं सावरलं. आजच्या कोणत्या कळलं तुम्हाला? तुमच्याकडे आहे शब्द? डाव्या पायातला आरच्या आणि उजव्या पायातला त्याला आजच्या कोच असं त्यानं सावरलं. आणि सावरल्यावर
त्यांना असा पाय उचलला टाकला की कशात पडला? पाण्यात पडला का? फरशीवर पडला. आता फरशीवर पडल्यावर त्याला मनातली मनात लाज वाटली. आता कसं आहे, माणूस जर मोटरसायकलवरून पडला ना, त्याला किती लागलं हे अगोदर पाहत नाही. अगोदर काय पाहत आहे? मला कोणी बघितलंय का हे पाहतं. तसं दुर्योधनाने इकडं तिकडं पाहिलं आणि इकडं तिकडं पाहिल्यावर त्याला कोण दिसलं? द्रौपदी दिसली. आणि द्रौपदी दिसली साधी नाही दिसली. कशी दिसली त्याला? हसताना दिसली, हसताना. पण तुम्हाला खरं सांगू का, दुर्योधनाला द्रौपदी हसल्यानं त्यावेळेस काय वाटलं? आपलं चुकलं म्हणून. आपलं चुकलं, आपल्याला कळालं नाही. पाणी समजून आपण फरशी समजून पाणी समजून घोटाळा झाला आपला. त्यामुळे त्याला काही वाटलं नाही. पुढं तो विषय त्याला सोडून दिला. 50-100 फूट पुढे गेला. पण पुढे गेल्यावर पुढं काय होतं? पाणी. आणि त्याला काय दिसली? फरशी. आणि मग त्यानं आता धोतर आवरलं नाही. आता धोत्राचा आचापचा खावला नाही. आता तो भाड 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 गेला. भाड करून पाण्यामध्ये पडला. आणि जसा पाण्यात पडला तसं द्रौपदी आता मिस्किल नाही हसली, गद 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 मोठ्यानं हसली. नुसती हसून राहिली नाही. बाप आंधळा आणि पोरग आंधळ, आंधळ्याचे पोर आंधळी, एवढा शब्द लागला बघ. एवढा शब्द त्या दुर्योधनानं उचलला आणि इतका वाद विकोपाला गेला धनंजय महाराज. देवानं मिटवण्याचा प्रयत्न केला पण वाद मिटला नाही. हा, एवढ्या लाशी पडल्या की त्या लाशीची मौत करायला माणूस नव्हता. घोबडा गिधाडानं त्या लाशी खाल्ल्या. या वाद इतका विकोपाला गेला. कुणामुळे गेला? बोला ना, बोला ना. फक्त स्त्रीमुळं. म्हणून माझे सगळ्यांना एकच विनंती, थोडस जरा आवर घालाय. कशावर? इंद्रिय थोडे आकळले ना, मला वाटतं पुढचं काहीच घडत नाही. विठाला उफाळून आला. उगं तुम्ही सगळ्या कुठलीही पोथी पुराण तुम्ही जर उचकिलं ना, तर त्याच्या बुडाला जर गेले तर तुम्हाला एवढेच कारण सापडतात. त्या रावणानं जर डोकं नसतं लावलं, कोणतं? बोला ना. सीतेला घेऊन यायचं जर डोकं त्याला लावलं नसतं तर रामायणातला वाद एवढा उफाळून आला असता का? आता ते रावणानं सीता आणली आहे का? पण तुम्हाला खरं सांगू का, रावणानं सीता ही मनाने आणलेली नाही. ऐकताय तुम्ही? मग तुम्हाला कुणी आणली? त्यानंतर तर आणली, पण मनाने नाही. मग कसं झालं तो प्रकार सांगतो ऐका. नारदाची आणि रावणाची भेट झाली. आणि भेट झाल्यावर रावणानं नारद महाराजांना विचारलं, म्हणले महाराज, माझ्या उद्धाराचा मार्ग मला सांगा. कुणाच्या? रावणाच्या. आता नारद महाराज हुशार माणूस, ते म्हटले तुमच्या एकट्याचा उद्धार करून घ्यायचा का कुळाचा उद्धार करून घ्यायचा? तुम्ही ऐकताय ना सगळेजण? रावण म्हणला, महाराज एकट्याचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, आणि माझ्या कुळाचा उद्धार करायचा असेल तर काय करावं लागेल? आता ते नारद महाराजाचं डोकं होतं. नारद महाराज म्हणले, हे बघ, तुला जर एकट्याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आता नाशिकला जा. पंचवटीमध्ये रामप्रभू आलेले, त्यांना शरण जा, दर्शन घे, तुझा उद्धार होऊन जाईल. आणि तो म्हणला कुळाचा करायचा असला तर? ते म्हणले, मग कुळाचा करायचा असले तर तुला जर आगाव डोकं लावावं लागेल. ऐकताय तुम्ही? म्हणजे काय करावं लागेल? नारद महाराज म्हणले, तुला जर तुझ्या कुळाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर रामाची बायको, तुम्ही ऐकताय ना, पळून आणावं लागेल म्हणले सीतेला. मी तिथंच होतो. रावण म्हणला, बरं दिसायच नाही रावण, कुणाला नेहमी सीतेला पळून घेऊन जाणं हे बरं दिसायचं नाही. नारद महाराज म्हणले, हे बघ, बरं दिसतंय का वाईट दिसतंय का चांगलं दिसतंय का खराब दिसतंय मला काही घेणं देणं नाही, पण तुला जर तुझ्या कुळाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या सीतेला पळून आणल्याशिवाय तुला दुसरा पर्याय नाही. कारण तिला जर पळून आणलं तर राम प्रभू तुझ्या दारात येतील आणि तिथं आल्यावर मग तू शरण जा, मग तुझा उद्धार होईल. पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुज्यता, सगळं कुळ
उदाहरणार्थ मी सीता चोरून आली अशी रामायणात भावार्थ रामायणातली ओळी बघ. म्हणजे रावणानं सीता मनानं चोरून आणली नाही आणि त्या रावणानं सीतेला आणल्याच्या नंतर त्याचा परिणाम असा झाला की त्या रावणाला दिवा लावायला बाबा माणूस शिल्लक राहिला नाही. आजही आपल्याला प्रत्येकाचे वंशज सापडतात पण प्रितेश बाबा रावणाचा वंशज तुमचा आहे का जिल्ह्यामध्ये? हे रावण महाराजांचे वंशज अजिबात नाही. दिवा लावायला माणूस राहिला ना दिवा लावायला त्याची रांडा कशामुळं बोला ना. एकच गोष्ट फक्त वाद उफाळून आला त्याचा परिणाम असा झाला की त्याला आजही त्याचा वंशज राहिला नाही. इतका वाद खराब आहे, इतकं भांडण खराब आहे, इतकं वैरत्व खराब आहे. म्हणून जीवनामध्ये वैरत्व कुणासोबतच करायचं नाही. दोन पावलं पाठीमागे आहे. किती पावलं? 2 पावलं. 2 पावलं पाठीमागे येणं हे कशाचे लक्षण आहे अनुभव? 2 पावलं जर तुम्ही पाठीमागे आले ना तर हे लक्षण आहे तुम्ही 100 पावलं पुढे जाण्याचे हे लक्षण आहे. लक्षात आलं बघा. हा पण तुम्ही ते 2 पावलं जर पाठीमागे नाही आले तर आयुष्यभर जेलमध्ये सडक पडावं लागतं. याच्यापेक्षा दुसरं काही शिल्लक राहत नाही बघ. म्हणून वाद ही गोष्ट अजिबात चांगली नाही. प्रत्येकाच्या संबंधामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये स्वच्छ अंतःकरण ठेवायचं. कुणाच्याच बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष नसावा. निर्मत्सर आपलं जीवन असावं, निर्वैरत्वाचं आपलं जीवन असावं. हा कुणासोबतच आपलं. कारण वाद तुम्हाला म्हटलं मी चांगला नाही. 2 पावलं थोडं पाठीमागं आला ना तर किती बी चांगलं. बघा रक 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 करणारा हार आहे. हारच म्हणतात ना तुमच्याकडे. हार चुलीतला जो विस्तव आहे, विस्तव त्याला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये हार पण म्हणतात. हार म्हणजे घालायचा हार नाही बरं. हार म्हणजे निखारा. हा तुमच्याकडे पेटलेला निखारा. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या बरं 2 मिनिटं. पेटलेला निखारा 10,000 गवताच्या जर गंजीवर पडला, 10,000 पेंड्याची जी गंधच म्हणतात ना, कवळ गंज बरोबर ना. 10,000 गवताच्या पेंड्याच्या गंजीवर जर तो निखारा पडला तर 10,000 पेंड्याची गंज काय होती? जळून राख होती. राख. आता बारीक आहे का बरं. तो रक 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 करणारे जे निखारे कशाचे? अग्नीचे. तोच निखारा जर काळ्या रानात पडला तर ऐकताय तुम्ही? गंजीवर जर पडला तर गंज पेटून भस्म होतीये. पण तोच निखारा जर काळ्या रानात पडला तर जायतो विजोनी आपे
पण नाही ते पडीला गावाने गवताच्या गंजीवर जर तो निखारा पडला तर जळून भस्म होते आणि तोच निखारा जर काळ्या रानात पडला तर ऑटोमॅटिक काय होतोय भिजून जातो. मग आपण ठरवायचं आपल्याला काळं रान व्हायचंय का गवताची. बोला बोला बोला. हा गवताची गंध जर झालं ना फार काळ टिकत नाही बघा. पण काळं रान जर जीवन झालं ना आपलं तर मला वाटतंय त्या काळ्या रानामध्ये पीक चांगलं येतंय का गवताच्या रानात पीक चांगलं येतं. बरोबर शेतकरी आहेत ना तुम्ही सगळे. काळ्या रानामध्ये लावलेला भात चांगला येतो का ज्या रानामध्ये पहिलंच लय मोठं गवत आहे आणि त्याच्यात भात लावला तर चांगलं येत. बोला बोला. मग प्रत्येकाने ठरवायचं काळं रान व्हायचंय की गवताचं व्हायचं. हा ज्या दिवशी गवताचं रान होईल ना त्या दिवशी ते रान पडत पडल्याशिवाय राहत नसतं. विठाला आणि मला वाटतं आज जे सगळे तुम्ही एकत्रित आलात मला वाटतं हे पडत पडलेलं रान आज वैती करण्याचा कार्यक्रम आहे तुमच्या लक्षात. म्हणजे एकमेकाचे भिन्न विचार झालेले एका जागेवर आल्याच्या मला वाटतं ते भिन्न विचार एका जागेवर कुठं होतात तर तो एकच संप्रदाय आहे त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. आता इथे तुम्हाला सांगतो इथं जी बसलेली माणसं आहेत ना संजय बाबा बरेच माणसं तुम्हाला मी असे दाखवून की ते मंडपच्या बाहेर गेल्यावर एकमेकाचं तोंड सुद्धा पाहत नाही. लक्षात येते ना. म्हणजे इथलंच नाही जगातलं कुठलीही गोष्ट या मंडपमध्ये बसलेले या मंडपच्या बाहेर जर गेला तर एकमेकाचं तोंड कुणी पाहत नाही. पण याच मंडपमध्ये जे एकमेकाचं तोंड पाहत नाहीत का नाही तेच आता कीर्तन झाल्यावर पंक्तीला बसला ना तर तोच म्हणतो घे घे बुंदी घेतो जाऊ दे सोडून दे काय असेल ते असेल पण प्रसाद घे. मला वाटतंय हीच वारकरी संप्रदायाची ताकद आहे. बेटाला वारकरी संप्रदाय हा घडी विस्कटून देणारा संप्रदाय नाही तर वारकरी संप्रदाय हा घडी बसवणारा संप्रदाय. हा वारकरी संप्रदाय म्हणत नाही या रे श्रीमंत श्रीमंत या रे पैशावाले या रे कोण म्हणताय. हा या रे लहान थोर याती भलत्या नारीनं करावा विचार. इथं आल्याच्या नंतर काय करायचं भांडण नाही करायचं म्हणले इथं आल्यावर विचार करा. कशाचा विचार करा तर जीवनामध्ये पुढं आपल्याला चिंता आपल्या जीवनामध्ये राहिली नाही पाहिजे याचा विचार करा. मग चिंता कधी राहत नाही तर चिंता राहत नाही जेव्हा काळरान झाल्यावर. लक्षात आलं तर बघा काळरान म्हणजे अनहत ध्वनीनाद पावला परमपद उन्मनी सूर्या विरोध छंदे छंदे दुर्लभ तो ही जी अवस्था आहे याचं नाव आहे काळरान. हा म्हणजे वाद कुणासोबत घालायचा नाही. अंतःकरण आपलं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये कसं असावं गढूळ असावं की निर्मळ असावं. हा काही काही जणांना विनाकारण वाद घालायचा नाद आहे. तुमच्या लक्षात आलं तर बघा याला कोणता वाद म्हणतात याला शास्त्रामध्ये वितंडवाद म्हणतात. कोणता वाद वितंडवाद. वितंडवाद सांगतो तुम्हाला ऐका. वितंडवाद या शब्दाचा अर्थ असा होतो की त्याला शेंडाही नाही आणि त्याला बुडूकही नाही आणि जिथं वाद उफाळून येतो याचं नाव वितंडवाद. ऐका गोष्ट सांगतो तुम्हाला. एक बाई आपल्या गावातून बसमध्ये बसली एसटी मध्ये आणि एसटी मध्ये बसल्यावर तिला खिडकीच्या शेजारी जागा भेटली. बसच्या खिडकीच्या शेजारी जागा भेटली. तिला जायचं होतं चिपळूणला आणि पुढं 2-4 किलोमीटर गाडी गेली आणि पुढच्या गावातली एक बाई तिच्या शेजारी येऊन बसली. कुणाच्या आपल्या गावातल्या बाईच्या शेजारी पुढच्या गावातली बाई येऊन बसली आणि परत पुढे 4-5 किलोमीटर गाडी गेली आणि पुढं गाडी गेल्याच्या नंतर त्या पुढच्या गावातली तिच्या शेजारी बसली होती का नाही ती आपल्या गावातल्या बाईला म्हणली मावशी खिडकी लावून द्या. कशाची तुम्हाला शब्द कळतात ना तिकडे काय म्हणली ती खिडकीत बसलेल्या बाईला तिच्या शेजारी बसलेली मावशी म्हणली मावशी तुम्ही काय करा खिडकी लावून घ्या. खिडकी शेजारीची म्हणली लावीत नसते. काय म्हणली लावीत नसते. आता
पुढचं व्हर्जन जरा पुढचंच होत. ते म्हणले लावित नसते, तुला खिडकी लाव म्हणते, नाहीतर बघ. दुखलं त्या दोघी. काय भांडण. खिडकी शेजारची म्हणायची मी खिडकी लावित नाही, मला यष्टी सहन होत नाही, मला मळमळ होती, मला वांत्या होत्या, मला खिडकी लावायला जमणार नाही. आणि खिडकी शेजारची म्हणायची बघ मी आता दवाखान्यातून आले, मला ताप आली, मला थंडी आहे, खोकलाय, तू खिडकी लाव ना बघ. झालं सुरू दोघीचं. आणि जे दोघीचं सुरू झालं प्रितेश महाराज, मग बाप म्हणू नका, आई म्हणू नका, पुढचं तुम्हाला सांगायची गरज नाही, वेदाच्या श्रुत्याच त्यांच्या तोंडातून बाहेर पडायला लागल्या या दोघी जणीच्या. आणि एवढा वाद उफाळून आला, बस मध्ये बसले 40-50 माणसं होते, त्या सगळ्यांचं डोकं खीर झालं. प्रितेश महाराजांसारखा एक शहाणा माणूस म्हणला ते कंडक्टरला तरी बोलून घ्या आणि यांचा वाद मिटवा म्हणले. काय मग ते कंडक्टरला बोलून घ्या तर कंडक्टर साहेब म्हणले का होते, का भांडण करतात. खिडकी शेजारची म्हणली साहेब मला बस सहन होत नाही, मला मळमळ होती, त्यामुळे मी खिडकी काही लावणार नाही. आणि खिडकी शेजारची म्हणायची मला ताप आली, सर्दी आहे, खोकला आहे, मला काही गारवा सहन होत नाही, तिला खिडकी लावायची सांगा. कंडक्टर साहेब दोघीकडे बघायचे, खिडकीकडे बघायचे. तुम्ही ऐकताय ना? दोघीकडे बघायचे, खिडकीकडे बघायचे. अहो खिडकीला काचच नव्हता. तुम्ही ऐकताय ना? याला म्हणायचं निरर्थक वाद. कोणता वाद? ज्या वादाला शेंडाही नाही आणि ज्या वादाला बुडुकही नाही. आणि असलेच वाद आपल्या महाराष्ट्रामध्ये जरा जास्त बघ. त्याला काही कारण नाही. आमच्या गावात 10 भजनी मंडळ झाले. किती भजनी मंडळ? 10. कशामुळे झाले माहिती? तू माझ्या अभंगाची चाल का मान, दुसरी नाही माझी का तिथून काय केलं काही कारण नाही. तुझ्या अभंगाची चाल एकच चाल आहे का वारकरी संप्रदायामध्ये? अशा बऱ्याच चालीत ना, पण त्याची ही चाल दाखवायसाठी लक्षात आलं बघा तुमच्या ऐकायला हा त्याला वितंड वाद म्हणतात. काही कारण नसताना सुद्धा तिथं माणसं डोकं लावतात आणि ते डोकं लावल्याच्या नंतर मला वाटतं माणसाच्या जीवनामध्ये अशांतता प्राप्त होतात. शांतता जर जीवनामध्ये, शांती जर जीवनामध्ये यावं असं वाटत असेल तर फक्त एकच साधन सांगितलं. काय साधन सांगितलं?
देवानं जर आपला स्वीकार करावा असं वाटत असेल तर एकच साधन सांगितलं. काय साधन आहे ते? निर्वैर व्हावे. एका सोबत नाही म्हटले, सर्व भूतासवे. सर्व भूतासवे म्हणजे कुणासोबत? शास्त्र सांगू, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा काय नसायला पाहिजे? भेद वृत्ती नसायला पाहिजे. आणि ज्याच्या अंतःकरणातला भेद गेलेला असतो, मला वाटतं त्याचंच तर नाव साधू आहे. विठाला विठाला. आपला जो चाललेला परमार्थ आहे ना, मी लय परमार्थ करतो, बडबडतो शी नाही नेवीन नको करायचं, तरीच अंगीकार करील नारायण. हे असं जर तुमचं झालं, अंतःकरण जर निर्मळ झालं, तर तो भगवान परमात्मा तुमचा अंगीकार करल. पण तुम्ही जर म्हणत असाल माझ्या गळ्यात लय मोठी माळ आहे आणि मी लय मोठा गण लावलाय आणि मी किलूचा टाळ वाजून वाजून एक छटाकावर आणलाय, हे तुझे बाह्य लक्षण झाले. तू जरी वाजवत असतील आणि जरी तुझ्या गळ्यात माळ असेल आणि तुझ्या अंतःकरण जर स्वच्छ नसेल, तर मग तुकोबारायनं उत्तरार्थ सांगितला, बडबड तो शीन. तुझी आता जे आम्हाला सांगितलं सगळं ही तुझी काय आहे? व्यर्थ बडबड आहे. तू आम्हाला जास्त टापा हाणण्यामध्ये मजा वा.
या ठाया आणि माझी आईची काया जवळ हे देहा निराश निराश शब्द टाकला. काय शब्द टाकला? निराश. निराश म्हणजे त्याचा काय केला? त्याग केला. त्याग. म्हणजे मीपणा जो आहे त्याचा बाहेर गेला, त्याचा मी गेला, शिल्लक एकच राहिला निर्वैरता. लक्षात आलं बघा. मी गेलं की काय राहते शिल्लक? मी आणि माझे हरपले ज्ञानोबा म्हणतात. या दोन गोष्टीचा निराश झाला की माणसाचं अंतःकरण स्वच्छ होतंय. स्वच्छ होतंय म्हणजे ज्ञानोबराची भाषा सांगतो तुम्हाला. बघा म्हणलो प्रमाण सांगितलं तुम्हाला. अनहत ध्वनीनाद. अनहत म्हणजे काय? नादाचे दोन प्रकार. एक अनहत नाद आहे आणि दुसरा नाहत नाद आहे. नाहत नाद कशाला म्हणतात आणि अनहत नाद कशाला म्हणतात? नाहत नाद आघात करून झालेल्या नादाला नाहत नाद असं म्हणतात आणि आघात का वाचून झालेल्या नादाला अनहत नाद म्हणतात. म्हणजे पक्वादावर थाप टाकली, आघात झाला, नाद झाला, म्हणजे आवाज आला. कोणता नाद? नाहत नाद. गुरुजी पक्वादावर थाप टाकली नाही आणि आवाज आला, हा कोणता नाद? याचं नाव अनहत नाद. कोणता नाद? तुम्ही म्हणाल पक्वादावर थाप नाही टाकल्यावर आवाज कसा येईल? महाराज बिघडले की काय? येतो. येतो. बघा कसा येतो? 3 पक्वाद एका स्वरामध्ये लावायचे. काळी दोनला 3 पक्वाद लावले, कडीच्या 2 पक्वादावर थाप टाकली की मधल्या पक्वादाचा ऑटोमॅटिक आवाज येत असतो. पण इथं पण शब्द महत्वाचा. म्हणले पण काय? त्या मधल्या पक्वादाची शाई चांगली भरलेली लागते. लक्षात आलं होय रितेश बाबा? मधल्या पक्वादाची काय भरलेली लागते? चांगली शाई चांगली भरलेली लागते. म्हणजे काय? काम क्रोध लोभ निर्वैरता अंतःकरणामध्ये येण्याकरता त्याला बाह्य लक्षणाची गरज नाही, त्याला आंतरलक्षणाची गरज. माळ घातली म्हणजे निर्वैरता येत नाही. फेटा बांधला माझ्या चांगलं कीर्तन करायला सगळं महाराष्ट्रभर निर्वैरता हे बाह्य लक्षण आहे. तुळशी माळ गळा पुढं गोपीचंदन टिळा इथपर्यंतच म्हणायचं, पुढचं नाही म्हणायचं. तुमच्या लक्षात आलं बघ, हे पुढचं म्हणायचंच नाही. पुढचं जर म्हणलं तर मग निर्वैरता ऑटोमॅटिकच आली का? हृदयी कळवळा, हृदयामध्ये जर भगवंताविषयी कळवळा असेल तर याला काय म्हणायचं? निर्वैरता. फक्त आपलं एवढंच चाललंय, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. एवढ्यातच गुंगेत आपण दोन. लक्षात आलं तर बघा. याच्यातच मी लय मोठा महाराज आहे, मला लय कीर्तन आहे, मला लय वाजत आहे, मला लय टॉर्कानी पडले तुझ्यासारखे. लक्षात आलं तर बघा. हे बाह्य लक्षणाचा परमार्थ नाही, परमार्थ हा आंतरलक्षणाचा आहे. आंतरलक्षणाचा बाहेरून बघून उपयोग नाही. माणूस कुठून बघायला पाहिजे? आतून. त्या तुकडोजीदास महाराजाचं फार छान पद आहे. आपल्या वारकरी संप्रदायात तुकडोजीदास महाराजाचं वाङ्मय मान्य नाही, पण मला वाटतं आई माझ्या मायेचा सागर म्हणण्यापेक्षा बरं आहे. लक्षात आलं नाही? ह्याच्यापेक्षा बरं आहे का नाही? तुकडोजीदास महाराज कसेही केले तर ते संत आहेत. राष्ट्रसंत म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे. तुकडोजीदास महाराजांचं वाङ्मय जे आहे, मला वाटतं तुकोबाराच्या अभंगाशी मिळतं जुळतं वाङ्मय. तुकडोजीदास महाराजांचं पद सांगतो निर्वैरताच्या संबंधामध्ये. हे बाह्य लक्षण तुम्हाला सांगितलं. अंगी नाही ज्ञान शब्द ऐका बरं. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. शब्द ऐकतात तुम्ही? अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान.
साधू नावानं साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. तुकडोजी महाराज शब्द. जंगलातल्या अस्वलीला मोठ्या जटा ऐकताय ना, पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा, श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा, गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. काय शब्द आहे. जंगलातल्या अस्वलीला बोला 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 मोठ्या जटा, मग त्याला साधू म्हणावं का त्या अस्वलाला? साधू महाराज या त्या अंगावर पडून आपल्या साधू नाही तो. जंगलातल्या अस्वलीला मोठ्या जटा, पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा. पारद्यानं जी लंगोटी घातली, पैसा नाही म्हणून त्याच्यावर लंगोटीची वेळ आली का त्याग आहे म्हणून आली? बोला 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 बोला. पैसा नाही म्हणून लंगोटी घालायला, म्हणून त्याला म्हणावं का फार त्यागी महात्मा आहे. श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा. श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याच्या अंगावर भगवे पट्टे असतात. तुकाराम महाराजांचं उघड प्रमाणे भगवे तरी श्वान. मग काय त्याला साधू म्हणावं. आणि गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा. गाढव सारखं उकडण्यातच लोळत कशात? रागात. काय भस्माचा तोटा आहे का? मग त्याला साधू म्हणावं का? वरी भगवा झाला नामी आणि अंतरी वश केला कामे. वरच्या रंगाला भुलू नका. महाराजांचं प्रमाण काय भुलला असी उस डोंगा परी रस नोहे डोंगा, आणि काय भुलला असी वरलिया रंगा. ऊस होण्यापेक्षा रस होण्याचं बघा. विठाला रस का झालं की त्या रसामध्ये काय गोडवा गोडवा. आणि तो गोडवा निर्माण कधी होतोय? तुका मने वाद खंडोणी निर्वैरत आली. आणि एकदा का वादाचं खंडन झालं की मग तुकोबर आहे सकारात्मक बोलले. सकारात्मक काय तरी
निर्वैर व्हावे अशी जर अवस्था झाली तरच तुमचा भगवान परमात्मा अंगीकार करेल. तरीच अंगीकार करील नारायण. नाही तर बाकीचं तुम्हाला सांगितलं लई मोठा तसं बडबडी दोषीण येणे. सगळ्यांसोबत समतेची भावना ठेवणं हेच या अभंगाचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन आहे. हा माझ्या जवळचा आहे, हा माझा सोयरा आहे. सोयरा शब्द तुमच्याकडे, हा माझा सोयरा आहे, हा माझा नातलग आहे, हा माझा अमुक आहे, हा माझा मामा आहे, तो माझा कुणीच नाही. तिसरं चरण आहे सोयरे पिशून समानची घडे आणि चित्त परवडे उपकारी. ही एकात्मतेची भावना खऱ्या अर्थानं आज अभंगामध्ये तुकोबाराने व्यक्त केलेली. हा माझ्या जवळचा आहे, हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या विचाराचा आहे. याच्या पलीकडचं जे जीवन आहे त्याचं नाव निर्वैरता. आपण याच्यामध्येच वाटले गेलो. त्याच्यामध्ये जाती जातीमध्ये तुमचं बरं आहे. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये या तिकडे मराठवाड्यात तुम्ही आले का ते? तुम्ही जर आले तर तुम्हाला एक तासभर करमायचं अशी परिस्थिती विचित्र झाली. कुणी कोणाला मानायला तयार नाही. सप्त्याने सुद्धा जाती जातीमध्ये वाटली गेली. म्हणजे फार लोकांची का दुःख वाटतं या गोष्टीचं कधी कधी बघ. ज्या गावात मराठी समाज आहे तिथं सगळे मराठीचेच कीर्तनकार. ज्या गावात धनगर समाज आहे त्या गावात सगळे धनगराचे कीर्तनकार. ज्या गावात वंजारी समाज आहे तर तुम्ही येताय आमच्या जिल्ह्यामध्ये तिकडं भागामध्ये महाराजांची कीर्तनात. हे असं झालं. मला वाटतं हे असं होणं म्हणजे मुंग्या मारायच्या पावडरीला मुंग्या लागल्यासारखं झालं की झालं तर बघा जरा बारीक. एक जणांना मुंग्या मारायचं पावडर आणलं, घरात मुंग्या घालत्या. बायको म्हणली मुंग्या मारायचं पावडर घेऊन या. त्यांना आणलं, त्यांच्या दिवळीमध्ये ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी दिवळीमध्ये गेला तर त्या पुडीला काय लागल्या होत्या? मुंग्या लागल्या होत्या. बघा मुंग्या, याला म्हणायचं मुंग्या मारायच्या पावडरीला. म्हणजे आम्हाला जर मुंग्या लागल्या तर तुम्हाला मुंगळे लागल्याशिवाय राहणार बघा. म्हणजे अगोदर कुणी बदलणं गरजेचं आहे, हे फार महत्वाचं. म्हणून तुकोबारायची भाषा आहे सोयरे पिशवून. त्याच्यामध्ये वाटले जाऊ नका, जातीपोतीमध्ये वाटलं जाऊ नका. मला वाटतं जुन्या काळात बाबा तुमच्या काळामध्ये शाळेमध्ये शिकायला असायचं खरा तो एकची धर्म आणि जगाला गोळ्या घालावे. प्रेमार्पण प्रेमार्पण याच्या पलीकडे पाठीमागं जर तुम्ही गेले तुमच्या काळात तर तुमच्या काळात असं होतं. हा जाती भाव विसरोनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंद कामनी सत्य न्याय वसुदे देवरचे असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरचे असादे. हे होतं का नाही? मला वाटतं शाळेमध्ये आता हे शिकायला राहिलं नाही. आता शाळेत जॉनी जॉनी यस पप्पा आणि इटिंग शुगर. बाबा त्या पप्पाला सुद्धा शुगर झाली पण जॉनी का शुगर नाही. कशी सुधरत? दम नाही त्याच्यात. दम त्याच्यामध्ये या वाङ्मयामध्ये दम नाही. माझ्या लहानपणी मला चौथीला तुकोबारायचा एक अभंग होता शिकायला. नाही निर्मळ जीवन आणि पुढं काय करीन साबण. मला चौथीला होतं हे शिकायला. मला वाटतं हे शिकायला होतं म्हणून आपण हिथं आलो. आता जॉनी एक या रस्त्यानं आणि पप्पा तिसऱ्या रस्त्यानं कशाला मेळ नाही. बाबा आपल्यावर वेळ आली आहे माझी मायेचं तुमच्या लक्षात आलं तर बघ. हे महाराज वेळ आली आहे माझी मायेचं सागर. माईला सांभाळा बापाला सांभाळा. कशामुळं? हे ज्वानीमुळं घडलंय. ज्वानीमुळं लक्षात आलं तर बघा. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. घरातल्या बुजुर्ग व्यक्तिमत्वाला फार जपून वागावं लागतं पुढची पिढी वागतात. म्हणून मी म्हणलं ना मुंग्या मारायच्या पावडरीला मुंग्या होऊ नये म्हणून हे सगळं महत्वाचं आहे. जबाबदार व्यक्तीनं जर जबाबदारीने वागलं तर पुढची पिढी सहजरित्या त्या पावलावर पाऊल टाकून काय करत असते? मार्गक्रमण करत असते. म्हणून खऱ्या अर्थानं या सर्व बुजुर्ग व्यक्तिमत्वानं आजचा जो निर्णय सगळ्यांचा एकत्रीकरणाचा, मला वाटतं कीर्तन झाल्यावर आता काय या सगळ्या मंडळींचं ग्रंथ देऊन काय सत्कार कुणाचा आहे? बुजुर्ग व्यक्तिमत्वाचा आहे का सरण्या पोरांचा आहे? बोला बोला. बुजुर्ग व्यक्तिमत्वाचा का? मला वाटतं बुजुर्ग व्यक्तिमत्वानं असंच वागावं की म्हातारं झाल्यावर त्याचा पोरांनी सत्कार करावा. लक्षात आलं? बुजुर्ग व्यक्तिमत्वानं म्हातारपणात
करायची त्याच्यावर वेळ आली नाही पाहिजे, त्याचा ऑटोमॅटिक संस्कार झाला पाहिजे. हीच तर खरी वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. मला वाटतंय आज पोकळीकरांनं हे सक्सेस करून दाखवलंय की आता पोरांनो इथून पुढे आता वारकरी संप्रदायाची सगळी धुरा आम्ही तुमच्या खांद्यावर देतोय आणि जसा आमचा सत्कार तुम्ही केला तसा तुमचा सत्कार सुद्धा तुमच्या पोरांना करावं. आजच तुम्ही मार्गक्रमण करा. हा मार्गदर्शन मला वाटतं या बुजुर्ग व्यक्तिमत्वानं जर या पुढच्या पिढीला केलं तर पुढं परमार्थ कसा जाईल धनंजय बाबा? आनंदात जाईल, आनंदात. आणि तो आनंद जर मिळवायचा असेल तर हा अभंग पाठ करावा लागेल. कोणता? बोला ना. निर्वैर व्हावे, सर्व असावे आणि साधन बरवे. याची सगळ्यांचं अंतःकरण एक झालं की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह संपला. शेवटचं कीर्तन कशाचं? काला. काला म्हणजे निर्वैर, काला म्हणजे एकत्रीकरण. याचं नाव काय? काला. आजचा काला जागर मधलं सगळं सगळं झालं. म्हणजे ही गोष्ट फार महत्वाची आहे. सगळ्यांना एकत्रीकरणानं वागावं. सगळ्यांच्या एकत्रीकरणामध्ये जी ताकद आहे ती ताकद दुसरी कशामध्ये अजिबात नाही. आणि या पोकळीकरांना खऱ्या अर्थानं फार आदर्श या गावाकडून घ्यावा असं खऱ्या अर्थानं आजचं हे कार्य. सर्वांना माझं मनापासून वंदन आहे. इथून पुढे सुद्धा तुमच्या भगवंताकडे फक्त एवढंच मागणं मागतो बाबा की आता माझ्या पोकळीच्या परमार्थाला कुणाची नजर नको लागू, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सुद्धा एवढा आनंदमय वातावरणामध्ये परमार्थ व्हावा. पण हा परमार्थ आनंदात जर तुम्हाला व्हावा असा वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? हे 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 आहे का? हे त्याला काय म्हणते तुमच्याकडे? त्याला हृदय म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? हृदय म्हणतात ना. हे नीट नाटक असावं लागतं. एक जणाचं हृदय फाडलं आणि त्याच्यात काय दिसले? राम प्रभू, लक्ष्मण भैया, सीता माता. नाव आहे त्या माणसाचं हनुमंत. हा, हनुमंतरायाचं हृदय फाडलं तर देव दिसला. आमच्या गावाकडे एखादं हृदय फाडलं, बघा 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 धुरच बाहेर काढलं पडलं. लक्षात आलं तर बघा त्यानं आयुष्यभर काय केलं? पिढ्यात ओढत बघा. मला वाटतं पिढ्या ओढणं म्हणजे या वाक्याचा अर्थ असा आहे की तुमचं अंतःकरण निर्मळ नाही, विकारी अंतःकरण आहे. विकार एकदा का बाहेर पडले की राहिलेलं जे शिल्लक जे तत्व आहे त्याचंच नाव देव आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे तुम्हाला अगोदर निर्मळ करावं लागेल शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे
तरी अंगीकार करील नारायण बडबडतो शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच सकळ केले होय. सगळा परमार्थ जर कशावर असेल तर तो चित्तावर आहे. एकदा का चित्त निर्मळ झालं की तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येवनी गोपाळ राहे तेथे तरीच आज सगळा आपण या शब्दाभोवती फिरतोय बरं. तरीच अंगीकार करील नारायण तरीच पण कधी निर्वैर व्हावे सर्व भूतासवे तरीच अंगीकार करील नारायण. सोयरे पिसून समानची घडे तरीच अंगीकार करील नारायण. तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच अंगीकार करील नारायण. बडबड तोषी नयने वेन यथामती यथावकाश. धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. मला जशी भगवान परमात्म्यानं बुद्धी दिली तसं मी या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी सर्व ही विद्वत रत्न कीर्तनकार मंडळी आहेत, भागवताचार्य, कथाकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य. खऱ्या अर्थाने या सगळ्या मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवत या कार्यक्रमाकरता ज्यांना सुंदर अशा प्रकारची मृदंगाची सेवा दिली आदरणीय हरिभक्त परायण प्रमोद महाराज आणि आदरणीय गणेश महाराज. खऱ्या अर्थाने या दोघांचं कौतुक करावं तेवढं कमी. वारकरी संप्रदायामध्ये महाराज प्रमोद महाराज सगळ्यात क्लिष्ट साधना जर कोणती असेल तर पक्वत. सगळ्यात कठीण मोठं फुटणार पक्वजाचे परेशानी बोला दिंडीत सगळ्यात जास्त परेशानी कुणाची खरं सांगा तुम्ही दिंडीला जाता कुणाची परेशानी पक्वजाची. पण ऐका कलीचे मेहमान म्हणा तुम्ही आता असं त्याशी झाले पुढचं नको म्हणायला एवढंच पास झालं आपल्याला आहे का. खऱ्या अर्थाने सगळी क्लिष्ट पक्वास म्हणजे एवढं सोपं आहे. तुम्हाला एवढं का त्यांच्याबद्दल बोलायला लागले कारण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळ्या हे सगळे कुणाने करून घेऊन आलं. तुमच्या लक्षात आलं तर माझं 10-5 वर्ष पक्वास शिकलो मी पंडित केशव महाराज चंद्र गुरुजींकडे. माझं 2010ला पक्वासाचा विचार झाला बरोबर. आणि मग पंडित बाळासाहेब शिवाजीवर गुरुजी यांच्याकडे मी गाणं शिकलो. मग पाठाला नंतर आम्हाला इकडला नाही होता म्हणून आम्ही संस्थेत बसलो नंतर मग ते सोडून दिलं आहे का नाही. म्हणजे पक्वास एवढं क्लिष्ट एक 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 अक्षर त्याचं बोलतावं टाक घेन टाक घेनता आणि त्यावेळेस त्याच्यातून स्पष्टता निघून पक्वजाचं एक अशी गोष्ट आहे. पक्वजानं जर ठरवलं आता चालीमध्ये नवीन बंदिश मी वाजवणार पण ती नाही वाजवता येत. त्याला कुठेतरी एका जागेवर विशिष्ट जागेवर बसावं लागतंय प्रॅक्टिस करावं लागते मग वाजवता येईल. गायनाचार्याला येताना ठरवलं ना मी 100% एक नवीन चाल म्हणणार ते एसटीत बसल्या बसल्या ग्रुपून पट्टी करून ते संध्याकाळी म्हणू शकतो गायनाचार्य. पण पक्वजाचं तसं नाही. पक्वजा म्हणेल का एसटीमध्ये कंडक्टर साहेब आणा बरं कनिक आता थोडं जरा रियाज
नाही, त्याला एका जागेवर बसवावं लागतं कुठेतरी. ही साधना फार कठीण आहे. म्हणून खऱ्या अर्थानं प्रमोद महाराज, गणेश महाराज, आदरणीय बरीच तिथं पकवायची मंडळी खऱ्या अर्थानं सगळ्यांना मला सगळ्यात जास्त आवडता विषय कोणता असेल तर तो पकवायची संप्रदायामधला. म्हणून ही सर्व मंडळी खऱ्या अर्थानं तयार आहे. गायनाचार्य सुद्धा सर्व महाराज मंडळी तयार मंडळी. आदरणीय आमचे युवा कीर्तनकार महाराज, आदरणीय आपले राकेश महाराज, खऱ्या अर्थानं महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे ब्रिजेश महाराज, या दोन्ही महाराज मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. तुमच्या सर्व गावाला द्यावे तेवढे धन्यवाद. मी एकटाच टाळ्या वाजवतो तुमच्या गावाकरता, आहे का नाही? कारण मला वाटतं इथून पुढचं तरुणाईच्या खांद्यावर तुम्ही आता काय दिलंय, ओझ दिलंय. फक्त त्यांच्या पाठीशी बुजुर्ग लोकांना भक्कम उभे राहा. नाही तर त्याला काय येतंय ते असं असतं का कुठं हे कळतच नाही पोरांना, हे मोकरपणात करतात पोरं, हे असं फक्त असं म्हणू नका. चुकलं त्यांच्या कानाला धरून सांगा, बाबू असं नसतं, हे असं असतं, तरच पुढचा वारकरी संप्रदाय टिकल. आणि तुम्ही जर म्हणले काय नाही राजा पुढे ते लगेच म्हणले हवा हे तुझा टाळ, हे तुझी माळ, हे तुझा गण, आणि उद्यापासून सगळंच बघ, तुझा टाळ नको, पकवायचं नको, परमार्थही नको, आहे का नाही? म्हणून सगळ्यांना जर त्यांच्या पाठीवर जर हात फिरवला ना तर कसलं बी लेकरू असलं विचित्र तरी सुद्धा ते सुधारण्याची शक्यता असते. फक्त पाठीवर हात फिरवा, पाठीत मारू नका. लक्षात आलं तर बघा. पाठीत न मारणं म्हणजेच निर्वैर व्हावे, सर्व भूतासवे साधन बरवे हेची तरच अंगीकार करील नारायण, बडबडतो शीन येणे बिण. या ठिकाणी येण्याचा सुयोग आदरणीय हरिभक्त पारायण संगीत विचार संगीताकार आमचे संजय महाराज, खऱ्या अर्थानं महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा सुयोग आहे. ते मला त्यांनी व्हॉट्सअपला ते चॅटिंग केली, म्हणले तुम्हाला यायला जमल का? म्हणलं माझा जन्मच त्याच्यासाठी झाला. लक्षात आलं, आपला जन्म काय झाला महाराज? बरं दुसरं आम्हाला काही येत नाही, शेती करणे लगातो असा कार्यक्रम आहे, ते बाकीचं काही येत नाही. परमार्थ जर सोडला तर बाकी आम्ही सगळ्या गोष्टीमध्ये झिरो माणसं. म्हणून एवढंच एक सेवके सांगितले करावे ते काम आणि तेथे मी तुपण कामा नये. या अनुषंगानं महाराजांच्या आज्ञेवरून या ठिकाणी येण्याचा सुयोग आहे. तुमच्या परिसरामध्ये मला ज्यांना सुरुवातीला आणलं आदरणीय हरिभक्त पारायणांचे धनंजय महाराज, तुमच्या परिसरामध्ये येण्याचं माध्यम काय असेल तर ते मीडिया असेल. त्यांना यूट्यूबवर पाहिलं आणि मग त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. फक्त भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना, आधी तुमचा आणि आमचा कधी आता वियोग होऊ नये एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना. आता आपली पुढची जी भेट आहे ही डायरेक्ट पंढरपूरला आहे. तुमच्या मनात परत कीर्तनाला का असं नाही, आपली सगळ्यांची भेट कुठं होणार? तुम्ही पंढरपूरला येत आहे ना, वारीला सगळे आल्याच्या नंतर मी तुमच्या भेटीला म्हणा आता पुन्हा येईल, ऐक नाही असं काय म्हणू नका. म्हणजे खऱ्या अर्थानं हे वारकऱ्याचं संमेलन आषाढी वारीला खऱ्या अर्थानं ते आहे. म्हणून सगळ्या वारकऱ्याचं एकत्रीकरण तिथं यारे यारे लहान थोर याची भलत्या नारीनं करावा विचार नलगे चिंता कवनाशी. म्हणून सकळाशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एवढंच प्रमाण पाठ करा. निर्वैर व्हावे, सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण, बडबडतो शीन येणे विण. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर अनिकेत मला चव्हाण आणि त्याच्यावर म्हणते अनिकेत मला नाही, दोन्ही पण अनिकेत मी सांगतोय म्हणून सिंगल म्हणा, ध्रुव पण वेगळं म्हणायचं. आ
चित्त
Ah